नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. माझं नाव रवींद्र चव्हाण आहे. आज दिनांक 10/9/2025 रोजी आम्ही सगळे बंजारा समाज बांधव इकडे जमलेले आहेत. याचं कारण असं आहे, हैदराबाद गॅजेटरनुसार आम्हाला सुद्धा आरक्षणाची आम्ही मागणी करत आहोत. 1920 मध्ये आमची निजामशाहीच्या कालावधीमध्ये आम्ही एसटी प्रवर्गात होतो, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही विजयंतीमध्ये आहोत. जसं मराठा आरक्षण देण्यात आलं हैदराबाद गॅजेटरनुसार, तसं आमची सुद्धा मागणी आहे की आम्हाला सुद्धा त्या गॅजेटरनुसार आम्हाला एसटीमध्ये समावेश करून घ्यावं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ही कळकळीची विनंती आहे. आज संपूर्ण तांड्यामधून खेड्यामधून आम्ही जागोजागी हे सगळे निवेदन देत आहोत. जर या निवेदनाला मान देऊन तुम्ही आम्हाला आरक्षण जर देण्यात लागू केलं तर अन्यथा आमचा सगळं समाज हा पूर्ण बांधव एकजूट होईल आणि एक मोठा मोर्चा आम्ही मुंबईला धडक देणार आहोत. आज गोरसेनाचे संपूर्ण अधिकारी आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आम्ही इकडे तहसील कार्यालयामध्ये लेटर दिलेलं आहे आणि पुढची जी पण वाटचाल आहे ते वरिष्ठ सांगतील आम्हाला आणि त्यानुसार आम्ही जाऊ. आमच्या बाकीच्या मागणी आम्हाला आमची मागणी आहे की आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये घ्यावं. आता सध्या तर आम्ही विजयंतीमध्ये आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मागासवर्गीय आहेत, जे आमचे कष्टकरी बांधव आहेत, त्यांना या एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा ही सगळी आमची प्रथम मागणी आहे. सर, आज आम्ही वसई कार्यालय येथे सकल बंजारा समाजाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की जसं GR काढलेला आहे मराठा, जसं OBCला धक्का न लागता मराठ्याला OBCमध्ये समावेश करण्याकरिता एक GR निघाला आहे. त्या GRनुसार हैदराबाद गॅजेट हे लागू केलेलं आहे. हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज महाराष्ट्र स्वातंत्र्य नाही झालेलं तेव्हा कर्नाटकमध्ये STमध्ये होता आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये विजयंतीमध्ये आहोत. तर आमची सकल बंजारा समाजाची एकच मागणी आहे की सकल महाराष्ट्राचा जो बंजारा आहे या बंजाराला STमध्ये कुठेही आदिवासी बांधवाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला STमध्ये समावेश करावा. जसं OBCला धक्का न लागता आज मराठा बांधवाला OBCमध्ये जसं हे केलेलं आहे, सहभागी केलेलं आहे, त्याच पद्धतीने बंजारा समाज पण STमध्ये समावेश करावा हीच मागणी आमची सरकारकडे राहणार आहे. अन्यथा अगर सरकारने ही मागणी मान्य नाही केली तर पुढचे जे काही पाऊल आहेत हे आमचे वरिष्ठ जे सकल बंजाराचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत हे घेतील, त्याचप्रमाणे आम्ही वाटचाल करू. आमची बंजारा समाज ॲक्च्युली पहिल्यापासून विमुक्त आणि भटका समाज आहे. आज मी सगळे गावागावात शहरामध्ये फक्त बंजारा समाज हा ऊसतोड कामगार फक्त बंजारा समाज आहे. जो वर्कर हार्ड काम करणारा समाज आहे तो बंजारा समाज आहे. आणि आज बंजारा समाजातून OBC समाजाला समजा ते आरक्षण आमची वाटणी विभागणी होते आणि आमचं ॲक्च्युअली जे हिस्सा आहे आम्ही तिथं आरक्षण मिळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही सकल बंजारा समाज कमिटीनुसार आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये जाऊन निवेदन देत आहे. आणि ही मागणी जर आमची समजा नाही पूर्ण झाली तर आमचे वरिष्ठ जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करू, या वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे आमचं हे करतो. आणि जय शिवराय. कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. सवालाल महाराज की जय. मी राहुल बाळकृष्ण चव्हाण, बंजारा समाज तांडा समृद्धी योजनेचा अशासकीय सदस्य आहे. आज आम्ही इकडे वसई तालुक्यातून गावागावातून इथं जमलो आहे की बंजारा समाजाला STमध्ये समावेश करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला STमध्ये आरक्षण मिळावं त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आणि आज आम्ही छोट्या प्रमाणात नाही मोर्चा काढलेला आहे, पण पुढे जाऊन हा मोर्चा फार मोठा होणार आहे आणि घराघरातून लोक आम्हाला इथे येतील आणि आम्ही आरक्षणाची मागणी करू असं आमचं या ह्याच्यातून संकल्प शासनाला आम्ही केलेला आहे. तर बंजारा म्हणजे आमचा पूर्वीची संस्कृती अशी होती की बाबा आम्ही गावाच्या बाहेर राहत होतो. गावाच्या बाहेर आमचे कबिले असायचे. कबिल्यामध्ये आम्ही
आमचं मीठ इकडनं तिकडे किंवा व्यापारी वर्ग म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात सामान वगैरे पोहोचवणं असं आमची संस्कृती होती आणि त्या संस्कृतीमध्ये आम्हाला जंगलाच्या बाहेर आम्ही राहायचो. तर जंगलाच्या बाहेर राहत असल्यामुळे आमचा समाज हा विकसित झाला नाही. त्यामुळे आम्हाला STमध्ये पूर्वीपासून ठेवण्यात आलेलं आणि महाराष्ट्र राज्याला जेव्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस आम्हाला VJNTमध्ये टाकलं गेलं. तर ते VJNTमध्ये न टाकता आम्हाला पुन्हा STमध्ये ठेवून आमच्या समाजाचा पुढील विकास व्हावा असा सरकारने प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे आणि आमचा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे की आम्हाला आरक्षण मिळावं. त्यासाठी आम्ही कुठेही मुंबईला धडकायला तयार आहोत आणि एवढं बोलून मैं माझे 2 शब्द संपवतो. जय सेवालाल. ये निवेदन दे कारण हम आरक्षण सारू दिवाते बोले ना याचा अर्थ हमारी ST समान करताळी हम ही सरकार येते अपेक्षा करायचा ही हमारी मागणीच.